नांदगाव तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाले आहे, तरी पण शासनाचे एकही कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर आलेले नाही। नांदगाव तालुक्यामध्ये पापड परिसरात भरपूर नुकसान झाले आहे आणि 11 तारखेपासून पुन्हा पाऊस चालू झाला। या पावसामुळे जे काही राहिलेले पीक होते त्यात पुन्हा नुकसान झालं। कपाशी, सोयाबीन, उडीद या पिकाचे भयानक नुकसान झाले आहे। तरी पण आमची शासनाला एक विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्याला आदेश देऊन शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करावी आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा करावी। तसेच गावामध्ये राजना, काजना, सुकडी, कवडा या गावांमध्ये भयानक नुकसान झाले आहे। या पावसामुळे राजना गावांमध्ये घर पडलेल्या घराची पाहणी करून त्यांना पण मदत करावी अशी शासनाला विनंती केली आहे। महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्याच्या बाबतीत तातडीने मदतीचे पावले उचलावे। शेतकऱ्याला अतिवृष्टीची मदत मिळायला पाहिजे होती, पण या महाराष्ट्र सरकारच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। तरी आम्ही महाराष्ट्र सरकारला विनंती करतो की या 15 दिवसांमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा छोटू मुंडे विदर्भ शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष यांनी दिला आहे। नांदगाव तालुक्यामध्ये एवढं नुकसान झालं आहे। तसंच या पापड परिसरात डॉक्टर पंजाबराव देशमुख भाऊसाहेब देशमुखांचा हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये राजना, काजना, सुकडी, कवळा, पापड या परिसरात अतोनात नुकसान झालेलं आहे। तरी पण अजूनही पाहणी करायला कोणीच नाही आहे, ना पटवारी ना काही, ना तहसीलदार साहेबांनी कोणी अजून आदेश नाही दिले आहे, ना कुणी इकडं आमदार पण इथं पाहणी करण्यासाठी नाही। कोणचा एकही आमदार अजूनही कोण शेतकऱ्याच्या बांधावर गेलेला नाही आहे। आणि सततच्या पावसामुळे तसं तर 1 महिन्यापासून एवढं नुकसान झालं आहे शेतकऱ्याचं। भरपूर पाणी आता हे सोयाबीन हे पाण्यात डुबलेलं आहे। हे एवढं हे पुरे झाड सोयाबीनात गेलेलं आहे। हे आता तुम्ही सांगा, या झाड हिरवं दिसते पण एकही याला शेंग नाही आहे, शेंग पुऱ्या अशा खराब झालेल्या आहे। आणि या शेतकऱ्याच्या इकडे या सरकारचं अजिबात लक्ष नाही आहे। सततच्या पावसामुळे तुम्ही सांगा, एका रात्रीत सरकार बनू शकते, एका रात्रीत सरकार पाळू शकते, पण 1 महिना झाला शेतकऱ्याचं एवढं नुकसान चालू आहे, अजूनही शेतकऱ्याच्या खात्यात याने नुकसान भरपाई जमा नाही केली आहे। तुम्ही 12 घंट्यात सरकार पाळू शकता, 12 घंट्यात तुम्ही सरकार बनू शकता, पण शेतकऱ्याच्या खात्यात तुम्ही अजून मदत जमा नाही केली आहे। आम्ही या सरकारचा निषेध करतो। तरी मी सकाळी तहसीलदार साहेबाला फोन लावला आणि त्यांना सांगितलं की आमच्या इथं भरपूर पाऊस झालेला आहे आणि भरपूर नुकसान झालेलं आहे, तरी तुम्ही इथं पटवारी साहेबाला पाहणी करता इथं पाठवून द्या। आणि घराची पडझड झालेली आहे, भरपूर घरं पडले आमच्या गावामध्ये। तसंच आमची एक कळकळीची विनंती आहे या शासनाला की त्वरित लवकरात लवकर शेतकऱ्यापर्यंत तुमची मदत पोहोचली पाहिजे आणि तुम्ही मदत करा। जर येत्या या 8 दिवसात जर तुम्ही शेतकऱ्या खात्यात मदत जाहीर नाही केली, पैसे जमा नाही केले, तर मी स्वतः या सरकारविरुद्ध आंदोलनाचा इशारा देत आहे। आणि माझी एक हात जोडून विनंती आहे की तहसीलदार साहेब, तुम्ही पटवाऱ्यांना आदेश द्या आणि शेतकऱ्याचं एवढं नुकसान झालं आहे तरी तुम्ही म्हणता त्याचा पीक पाणी करा, तुमची KYC करा। सरकार सबन तुमच्या पाशीच जमा असल्यावर फालतू तुम्ही शेतकऱ्याला हेलपाटे देता। विमा काढला, विमा कंपनी इकडे सबन असते, 7/12 असते, त्याचं पासबुकचं खातं असते, त्याचा आधार लिंक असते, तरी तुम्ही म्हणता कंप्लेंट करा, कंप्लेंट केल्यानंतर तुम्हाला मदत भेटेल। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, अमरावती।